तर सर्वांना नमस्कार, सर्व साधकांना नमस्कार. आणि आजच्या या सत्रासाठी आपण उपस्थित राहिलात याबद्दल प्रथमच धन्यवाद. मी असं म्हटलंय की व्यासपौर्णिमा ही गुरुपौर्णिमा आहे. आणि असं म्हणायचं कारण व्यास हे खरे गुरु आहेत, श्रेष्ठ गुरु आहेत. म्हणजे त्यांना आपण ज्ञानसागर असं म्हणू शकतो. आणि अशा ज्ञानसागराला जगद्गुरु म्हटलं तरी चालेल, इतकं महान असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे या श्लोकामध्ये म्हटल्याप्रमाणे अचतुर्वदनो ब्रह्मा, ब्रह्मदेवाला 4 मुख आहेत, व्यासांना 4 मुख नाहीत एवढंच, पण ते ब्रह्माच आहेत. द्विबाहू अपरो हरिही, हरीला 4 हात असतात आणि व्यासांना 2 हात आहेत, पण तेवढं सोडल्यास ते हरीच आहेत. आणि आभाल लोचन शंभू, म्हणजे भाळावर शंभूच्या त्रिनेत्र आपण म्हणतो, 3रा डोळा आहे. तेवढं सोडलं तर व्यास हे शिव पण आहेत. असे हे भगवान बादरायण हे नाव पण व्यासांना दिलं जातं. तर एवढं श्रेष्ठ असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि हा श्लोक तर प्रसिद्धच आहे. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. आता बुद्धीबद्दल काय बोलावं व्यासांच्या, आपल्याला पुढे त्यांच्या त्या विविध ग्रंथ रचनामधूनही जाणवेल. विशालतम बुद्धी असलेले असे हे व्यास. आणि फुल्ल अरविंदायत पत्र नेत्र, कमळाच्या फुललेल्या पाकळीसारखे नेत्र. हे नेत्र म्हणायचं कारण त्यांच्या या नेत्रांनी या विश्वातले सगळे बारकावे टिपलेले आहेत आणि आपल्या साहित्यात मांडलेले आहेत. आणि त्यांनी भारत तैल पूर्ण असा ज्ञानमय प्रदीप, नुसता दीप नाही, प्रदीप अत्यंत तेजस्वी असा दीप उज्ज्वल केला आहे. आणि अशा व्यासांना नमन करण्यासाठी खरं म्हणजे हा पौर्णिमेचा दिवस असतो. आणि त्यांना नमन करताना, वंदन करताना जगातल्या गुरुतत्वाला पण वंदन केलं जावं म्हणून ही व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा झालेली आहे. त्यांचं कार्य जर पाहिलं तर ते अक्षरशः विराट अशा प्रकारचं आहे. त्यांनी वेद विभाजन केलं, त्यांना वेदव्यास असंही म्हटलं जातं. त्यामुळं व्यास म्हणजे संस्कृतमध्ये विभाजन, म्हणजे वर्तुळाचा व्यास, वर्तुळाचे जसे 2 भाग दाखवतो त्याप्रमाणे. तर आज आपण ज्यांना 4 वेद म्हणतो ते विस्कळीत स्वरूपात होते, एकाच वेदामध्ये समाविष्ट होते. त्याचे त्यांनी विशिष्ट अशा सूत्रांच्या नुसार 4 भाग करून ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद असे सर्व सामवेद वेद तयार केले म्हणजे त्यांचं विभाजन करून पुन्हा एकदा विशिष्ट अशी त्यांची रचना केली. पुराण आपल्या संस्कृतीमध्ये 18 मानली जातात. या 18 पुराणांचं सुद्धा लेखनाचं कर्तृत्व त्यांच्या नावावर जमा आहे. म्हणजे या व्यक्तीनं बहुधा संपूर्ण भारतवर्षामध्ये असलेल्या विविध कथा, विविध देवतांच्या विविध कथा एकत्र करून ही 18 पुराण रचली. आणि ब्रह्मसूत्र म्हणजे प्रस्थानत्रयीचा एक भाग ब्रह्मसूत्र, ती ब्रह्मसूत्र सुद्धा त्यांनी रचली. असं हे विराट कार्य करणारे ज्ञानसागर असे व्यास असल्यामुळं आज आपण त्यांचं स्मरण करतो आणि त्यांना वंदन करतो. आता हा जो सगळा भाग आहे वेद आणि ब्रह्मसूत्र, हे आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. पुराण आपण जाणून घेऊ शकतो,
पण तरी त्याचा सुद्धा विस्तार मोठा आहे. आणि म्हणून जणू काही आपल्या सामान्य माणसांच्या पर्यंत पोहोचायला त्यांनी हा जो श्लोक दिलाय तो किती साधा पण किती महत्वपूर्ण आहे पहा. ते म्हणतात, सगळ्या मी रचलेल्या 18 पुराणांचं सार एका वाक्यात सांगतो. परोपकार हा पुण्यासाठी असतो आणि दुसऱ्याला त्रास देणं हे पाप असतं. मला वाटतं एवढं साधं तत्वज्ञान जरी लोकांनी पाळलं, जर पाळलं तर सगळी दुनिया सुखी होऊन जाईल. ते पाळतात की नाही ही गोष्ट वेगळी, पण एवढं विराट कार्य करणाऱ्या माणसानं तळागाळाला जाऊन हे एक जे महत्वाचं वाक्य सांगितलंय, मला वाटतं या तत्वज्ञानासाठी सुद्धा त्यांना दाद दिली पाहिजे. आणि व्यासांना सर्वात महत्वाचं महत्वाच्या कार्याबद्दल जे श्रेय दिलं पाहिजे ते म्हणजे महाभारताची रचना. तर असं म्हटलं जातं की हे सगळं जग व्यासाने उच्छिष्ट केलेलं आहे. आता हे जे चित्र आहे ही कथा सर्वांनाच माहितीये की त्यांनी गणपतीला सांगितलं की मी सांगतो तू लिहून घे. आणि गोष्ट मोठी गोड आहे म्हणून सांगावीशी वाटते पुन्हा एकदा. त्यांनी सांगितलं की तू लिहून घे. तेव्हा गणपती विद्येचाच देव तो म्हणाला की ठीक आहे, पण तुम्ही थांबता कामा नाहीये. अजिबात न थांबता अथकपणे अनवरतपणे तुम्ही मला सांगितलं पाहिजे. आता गणपतीनं असं सांगितलं पण व्यासही काही कमी नव्हते. ते म्हणाले ठीक आहे, मी अनवरत सांगत राहीन, पण तुला जिथं समजणार नाही अशी जागा आली तर तू मला सांग. जर समजलं नाही तर तू लिहू नको. आणि दोघंही अर्थात तोडीस तोड होते आणि त्यामुळं हे महाभारताचं लेखन घडलं. आणि त्या महाभारतानं जगभरात जे स्थान मिळवलं ते अतुलनीय असं आहे. म्हणजे कंबोडियाच्या अंकोरवाट मधल्या देवळाच्या भिंतीवर हे चित्र आपल्याला सापडतं की व्यास सांगतायत आणि गणपती ते लिहून घेत आहे. महाभारताची महानता या विषयावर एक व्याख्यानमाला नव्हे अनेक व्याख्यानमाला कराव्या लागतील. त्यात काय नाहीये, काही नाही असं नाहीच आहे. त्यात काव्य आहे, साहित्य आहे, राजनीती आहे, मानसशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, तत्वज्ञान आहे. आणि म्हणून मी शेवटी इन्फिनिटीचं चिन्ह काढलंय. त्यात नाही असं काही नाही. म्हणून तर व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलं जातं. वरवर पाहता ती एका युद्धाची कथा आहे म्हणून हे चित्र आपल्याला दाखवलं जातं. पण एका युद्धाच्या कथेमध्ये महाभारतानं जे काही दाखवलं आहे, अनुपम अशा प्रकारची कथा, जगातल्या कुठल्याही भागामध्ये घडू शकणारी आणि कोणालाही आपली वाटणारी अशा प्रकारची ही कथा असामान्य आहे, केवळ असामान्य. हे जे चित्र आहे हे पीटर ब्रूक नावाचा डायरेक्टर, दिग्दर्शक, लेखक, नाटककार वगैरे सर्व असलेला, त्यानं हे महाभारताची कथा घेऊन नाट्य संहिता तयार केली. त्यानं चित्रपट सुद्धा तयार केला. किती तासाची तयार करावी संहिता? त्यानं 9 तासाची ही संहिता त्यानं तयार केली. त्यातला एक प्रयोग लंडन मध्ये पाहण्याचं भाग्य मला मिळालं होतं. त्यानं एक म्हणजे वर्णन करावं तेवढं थोडं आहे, पण एक मात्र सांगण्यासारखं आहे. यात त्यानं जे कलाकार निवडले ते नुसत्या भारतातले नाही. त्यानं भीम आफ्रिकेतला नट बोलावला, अर्जुन अमेरिकेतला बोलावला, द्रौपदी आपली भारतातली मल्लिका साराभाई. त्याला काय सुचवायचं होतं? त्याला सुचवायचंय असं की या कथेला आंतरराष्ट्रीयत्व आहे. महाभारत ही कथा फक्त भारताची नाही, ते महाभारत आहे म्हणजे सर्व जगाचं आहे, जगात घडणारं आहे, माणसाच्या मनात घडणारं आहे, माणसाच्या समूहात घडणारं आहे,
एकूण सर्वत्र घडणारी अशी ही कथा, आणि ती त्यानं ज्या पद्धतीनं मांडली आहे ती पाहता या विश्वसाहित्यामध्ये ते शीर्षस्थानी आहे असं माझं मत आहे. म्हणजे डॉस्टोव्स्की असेल, ज्यानं क्राईम अँड पनिशमेंट लिहिलं, शेक्सपियरनं इतकी नाटकं लिहिली, आणि माझ्या कुवतीप्रमाणे मी शेक्सपियर वाचला किंवा डॉस्टोव्स्की किंवा इतर संस्कृत साहित्य कालिदास, वाल्मिकी वगैरे वाचताना जाणवतं या सर्वांनी आपली वाट पुसली आहे. ती कुणाला? तर व्यासानं. व्यासांची प्रतिभा अलौकिक आहे आणि त्यामुळं विश्व साहित्यात त्याला अजिबात दुसरा स्पर्धक नाही. लोकमान्य टिळकांनी याला आर्ष महाकाव्य म्हटलंय, ऋषीचं महाकाव्य. आणि आर्ष महाकाव्य हे असं म्हणतात की ते दिसलं, लिहिलं नाही आधी, दिसलं, द्रष्टा कवीच फक्त असं लिहू शकतो. अशा महाभारताची जी रचना आहे ती या व्यासाने केली आणि त्यामुळं सुद्धा त्यांना ज्ञानसागर म्हणायला हवं. जाता जाता एक की महाभारतातल्या व्यक्तींची समजा चित्र किंवा शिल्प करायची झाली तर ती अशी करावी लागते. म्हणजे रशमोर, माउंट रशमोर मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे हे असे पुतळे म्हणा शिल्प आहेत. ती डोंगरामध्ये कोरलेली आहेत, उंच अशा डोंगरामध्ये कोरले. तर मला असं वाटतं की महाभारतातल्या व्यक्ती कोरायच्या झाल्या तर त्या अशा पर्वतामध्येच कोरल्या पाहिजे. अशा या व्यासांचं वर्णन मी काही थोडं केलं. तर आज आपण असं करू की या आपण ज्यांना गुरु मानतो ते गुरु बद्दल काय म्हणतात, कसं म्हणतात, त्यातून आपण जाणून घेऊ. तर ज्ञानदेवानी पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या व्यासांना कसं म्हटलंय ते पहा. ते जगद्गुरु म्हणतात आणि ते म्हणतात की व्यासांची महामती प्रकटली असे त्रिजगती आविष्कार. नाना कथा त्यामध्ये आहेत आणि त्या महाभारतामध्ये त्यांनी अशा प्रकटवल्या आहेत की त्याचा आविष्कार त्रैलोक्यामध्ये झाला आहे. आणि त्याचं वर्णन कसं? तर माधुर्यामध्ये मधुरता, शृंगारामधली सुरेखता आणि योग्य जे असेल त्यातला रूढपणा, हे सगळं या महाभारतात दिसून येतं. ही प्रतिभा व्यासांची आहे. भानुचेनी तेजे ढवळले, त्रैलोक्य उजळले, तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व. सूर्य उगवला की त्रैलोक्य उजळतं, तसं व्यासांनी आपल्या मतीनं अवघ विश्व उजळवलं. दुसरी उपमा अर्थात ज्ञानदेवांच्या उपमांच्या बाबतीत काय बोलायचं इथं, म्हणजे समसमा संयोगच आहे हा की व्यासांच्या प्रतिभेचं वर्णन ज्ञानदेवांची प्रतिभा करते. एखाद्या चांगल्या क्षेत्रामध्ये बीज घातलं आणि मग ते विस्तारलं, तसं या महाभारतामध्ये सगळा अर्थ सुरवाडला प्रकट झाला आहे आणि अतिशय सुंदर झाला आहे. त्यामध्ये इतिहास आहे असंही ज्ञानदेव म्हणतात. आणि व्यासानी हा इतिहास असा रंगवलेला आहे की त्यामध्ये बरवेपण स्वतःहून या महाभारताचा आश्रय घेत झालं. प्रतिष्ठे लागी सानीव धरून अंगी पुराण, सगळी पुराण या महाभारतामध्ये आपल्या प्रतिष्ठेसाठी लहान होऊन आख्यानांच्या रूपानं आलेली आहेत. 1,00,000 श्लोकामध्ये आपल्याला महाभारताच्या ही दिसतातच. एखादी व्यक्ती नगरात आल्यानंतर ती नागर होऊन जाते, त्याप्रमाणे व्यासांच्या शब्दांच्या तेजानं सगळ्या गोष्टी उजळून जातात. आणि कलांना कळाविदपण, कळा कलेला खरी कला असं स्वरूप मिळतं. पुण्याला पराक्रम मिळतो. आणि या नुसत्या ऐकण्यानं जन्मेजयाला ती सांगितली होती ना, त्या जन्मेजयाचे अवलीळा दोष सगळे हरून गेले. आणि एक नाव पहा, रंगांची सुरंगता पहा, सगळ्या गुणांचं रूप पहा, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी उजळ झालेलं दिसून येईल. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतात की जे महाभारतात नाही ते त्रिलोकी नाही.
येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. असं व्यासांचं वर्णन नुसत्या महाभारताच्या संदर्भात ज्ञानदेवानी केलंय. आपण महाभारताचाच इथं आढावा थोडाफार घेऊ शकतो. बाकीच्या गोष्टी ब्रह्मसूत्र वगैरे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहेत. असे ज्ञानेश्वर की जे व्यासांना गुरु मानतात, त्या ज्ञानेश्वरांनी आज आपण म्हटलं त्याप्रमाणे गुरुची महती पण सांगितलेली आहे. व्यासांची महती सांगताना गुरुची महती आपोआप प्रकट झालीच आहे. शिवाय ते गुरुची महती सांगतात. आणि आज व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरु पौर्णिमा असल्यामुळं व्यासांच्या पाठोपाठ आपण गुरुची महती पाहणार आहोत. आणि विशेषतः भारतीय संस्कृतीमध्ये गुरु हे एक जणू काही परब्रह्म असल्यासारखं आहे. आता काही श्लोक आपण ऐकले, ते सगळे श्लोक जर ऐकले तर वाचले तर असं दिसून येतं की गुरु म्हणजेच सर्व काही. म्हणजे गुरु वाचून या जगातलं सुजनत्व, ज्ञान हे काही शिल्लकच उरणार नाही असं वाटावं. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच ज्ञानदेवानी म्हटलंय की हा जो गणपती आहे, जो ओंकार स्वरूप आहे, आकार त्याचं चरणयुगल आहे, उकार उदर आहे आणि विशाल मकार आणि महामंडल मस्तक आहे. आणि हे तिन्ही ज्या ठिकाणी एकवटलं आहे ते शब्द ब्रह्म मी कसं सांगू शकतो, तर केवळ श्री गुरुकृपा नमिले. त्या आदिबीजाचं वर्णन, ते आदिबीज प्रकट करणं हे मला केवळ गुरुकृपेमुळंच शक्य झालं. आणि ते म्हणतात माझ्या हृदयामध्ये सद्गुरु, निवृत्तीनाथ त्यांचे गुरु, आणि गुरुविषयीची केवढी भक्ती आहे पहा. भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे. गुरु मानल्यानंतर त्या गुरुला हृदयामध्ये अखंड अक्षय असं स्थान द्यायचं. आणि ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या हृदयामध्ये हा सद्गुरु असल्यामुळं मी हा संसार सागर तरून गेलो. विवेकावर मला स्वार होता आलं ते केवळ या गुरुमुळं. आणि म्हणून सांगितलंय की मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. वृक्षाला रोपांना पाणी घातल्यानंतर जसं त्यांना संतोष होतो आणि ती नीट वाढतात, त्याचप्रमाणे आपण जर गुरुला भजत असू तर आपण कृतकार्य कृतार्थ होऊ शकतो. आणि सगळी त्रिभुवनातली जी तीर्थक्षेत्र आहेत किंवा समुद्र आहेत त्या सर्वांच्या अवगाहनाचं सुद्धा जे अमृत रसास्वादन असेल ते गुरुच्या भजनामध्ये, गुरुच्या स्मरणामध्ये आहे. आणि म्हणून ते म्हणतात मी पुढत पुढती मी या अभिवंदिला श्री गुरुची, आणि तोच माझे सर्व अभिलषित मनोरुची, माझ्या मनोकामना, माझ्या अभिलाषा तोच पूर्ण करू शकतो असं साक्षात ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्या ज्ञानेश्वरांना आपण गुरु मानतो त्या गुरुना आपल्या गुरुबद्दल केवढी भक्ती होती हे इथं त्यांनी दर्शवलंय. हे मी फक्त थोडेसेच श्लोक निवडलेले आहेत. ज्ञानेश्वरांच्या सारखा कबीर, जो अगदी अलीकडचा म्हटला पाहिजे, ज्ञानेश्वर 11-12व्या शतकाचे तर कबीर आता 500 वर्षापूर्वीचा, पण या कबीरानं सुद्धा जे गुरुला वंदन केलंय ते केवळ अनुपम असं आहे. तो म्हणतो सब धरती कागज करू लिखनी सब बनराय. जर सगळ्या धरत्रीचं कागद करून समोर ठेवलं आणि सगळ्या झाडांच्या लेखणी तयार करण्यासाठी वापर केला आणि शाई कुठली तर 7 समुद्राची, तरी सुद्धा गुरुची पात्रता, गुरुचे गुण लिहिले जात नाही. दुसरा श्लोक तर फारच अप्रतिम आहे. तुमच्या समोर जर गुरु आणि गोविंद दोघं उभे राहिले तर कुणाच्या पायांना आधी वंदन करायचं? आधी वंदन करणं मानाचा भाग असतो, तर मग आधी कुणाला वंदन करावं? तर साक्षात गोविंदाला कबीर बाजूला सारतायत. बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. लॉजिक आहे.
जर गुरुनं गोविंद सांगितला नसता, दाखवला नसता, तर गोविंद समजलाच नसता. त्यामुळं त्यांनी गोविंदाला नंतर वंदन करतो म्हटलंय. आणि मला वाटतं गोविंदानंही समजून घेतलं असेल की गुरुनं जर गोविंद दाखवला म्हणून तर मला गोविंद समजला आणि गोविंदाचं दर्शन घेण्याची पात्रता माझ्यात आली. आणि त्यामुळं मी आधी गुरुला वंदन करीन आणि गोविंदाला नंतर करीन. एका ठिकाणी त्यांनी गुरुला कुंभार म्हटलंय. माडगुळकरांनी पण या आधारावर एक सुरेख कविता लिहिलेली आहे. किंबहुना भारतीय साहित्यामध्ये गुरुचं वर्णन आणि गुरुचं पूजन भजन करणारं साहित्य म्हणून जर पाहायला गेलं तर ते खूप प्रचंड प्रमाणात सापडून येईल. सर्व संतांनी, साधू संतांनी या गुरुचं वर्णन, गुरुला नमन करण्यामध्ये सुरुवातीला आपली प्रतिभा घातलेली आहे. तर हा कुंभार आहे गुरु आणि शिष्य हा कुंभ असतो. त्याला घडवताना तो कुंभार काय करतो, जिथं कुठं खोट असेल तिथं तो थापट्या मारतो. बाहर बाहे चोट. त्याला समजतं की कुठली खोट यातली काढली पाहिजे, कुठली उणीव बाजूला केली पाहिजे. बाहेरून तो चोट फटके मारतो पण अंतर हात सहारते. किती सुंदर निरीक्षण केलंय त्यांनी की कुंभार हातात तो कुंभ घेऊन घडवतोय. बाहेरून थापट्या मारल्या तरी आतून त्यानं त्याला घट्ट धरलेलं आहे. तो फुटू नये म्हणून काळजी घेतलेली आहे. अशी काळजी गुरु आपल्या शिष्याची घेत असतो. आणि त्यामुळं गुरुला मानलंच पाहिजे. आणि लक्षात घ्या म्हणतो तो की सद्गुरु मिळाल्यावर सगळं काही मिळालं आणि तो जर नाही मिळाला तर तुम्हाला जन्मात काय मिळालंय असं समजूच नका. एका ठिकाणी त्यानं म्हटलंय की रिकाम या घरात एखादा दिवा पेटवावा नुसता, काय उपयोग त्या दिव्याचा, प्रकाश कुणाला. तसा हा गुरुचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे, तरच या घराला अर्थ आहे. तेव्हा माता पिता सुत बांधव हे तर सगळीकडेच असतात. हो, ते करायसाठी, ते मिळवायसाठी काय आपल्याला काय करावं लागत नाहीये. आपला जन्म झाला म्हणजे ते सर्व होतच असतं. पण गुरु मात्र मिळवावा लागतो आणि हे मिळवणं अवघड, कधी कधी अशक्य असं असतं. अर्थात हे मी फक्त 4 श्लोक घेतलेत. जर आपण कबीराचं सगळे दोहे आणि सगळं साहित्य पाहिलं तर आपल्याला 2-3 पुस्तकं तरी लिहावी लागतील त्याचं वर्णन करण्यासाठी. माझ्या एका मित्रांनी 100 दोहे निवडले कबीरांचे पुस्तक लिहायला आणि त्या 100मध्ये 1/4पेक्षा जास्त त्यांना गुरुचे दोहे सापडले. नुसत्या 100मध्ये आणखी तर असणार. आणखी एक आपले महाराष्ट्राचे गुरु समर्थ रामदास, त्यांनी सुद्धा किती सुरेख वर्णन केलंय पहा गुरुचं. या सर्वांना की ज्यांना आपण गुरु मानतो त्यांना गुरु या गोष्टीचं केवढं मोल वाटतंय असं मला पुन्हा पुन्हा वाटतं. ते म्हणतात, जय जयाजी सद्गुरु राजा, त्याला विश्वंभर विश्वबीज परमपुरुष मोक्षध्वज आणि दीनबंधू असं म्हटलंय. म्हणजे त्यांच्या भावना अशा उफाळून येत आहेत की मी काय नाव देऊ या गुरुला. आणि मग ते उपमा देतात की आदित्याचा जसा अंधकार बाजूला करण्याचा गुण आहे तो गुरुला आहे. सगळं ब्रह्मांड सूर्य प्रकाशानं भरून टाकतो. पण मग पुन्हा असं म्हटलंय की सूर्य एकदा प्रकाशानं भरतो पण रात्र झाली की पुन्हा काळोख येतो. पण गुरु मात्र असा नाही बरं. तो सूर्य आहे पण तो कधीच मावळत नाही आणि तो जन्म मृत्यूचा वाव जाणतो आणि सगळ्या अज्ञानाचा ठाव पुसून टाकतो. अज्ञान हे अर्थात अंधारासारखंच असतं. त्यांनी असं पुढे म्हटलंय की सागराची उपमा कशी देऊ, कारण तो तर क्षार खारट असतो. मग क्षीरसागर म्हणावं का तर दूध नासत असतं. परीस म्हणावं का तर परीस काय करतो, लोखंडाचं सोनं करतो. हे खरं आहे. पण एकदा लोखंडाचं सोनं झालं की ते सोनं दुसऱ्या सोन्याला निर्माण नाही करू शकत. म्हणजे सोनं लोखंडाला लावल्यावर लोखंडावर काय परिणाम होणार नाही, त्याला परीसच पाहिजे. आणि म्हणून गुरु काय करतो, आपल्या शिष्याला परीसच करतो.
नुसतं सोनं नाही करत, सुवर्णाचे लोह काही होणार नाही. मेरूची उपमा द्यावी तर पर्वत आहे तो, त्यामुळं तो जड पाषाण आहे, कठोर आहे, तसा माझा गुरु नाही बरं, कोमळ दिनाचा. आणि गगनाची उपमा द्यावी तर गगन निर्गुण आहे. आता निर्गुण म्हणजे आज आपण शास्त्र विज्ञानाप्रमाणे म्हणतो की ते मुळी नाहीच आहे, गुण सोडा, ते नाहीच आहे असं आज आपण म्हणतो. तसंच थोडस रामदासानं म्हणायचंय, ते निर्गुण आहे, पण माझा सद्गुरु मात्र हात दृष्टांतहीन ठरवतो आणि तो गगनापेक्षा श्रेष्ठ ठरतो. त्यामुळं सूर्याची उपमा पुरेशी नाही, अमृताची उपमा नाही पुरेशी, कारण अमृत प्यालेले सुद्धा काही मृत्यूपंथाला लागले नाहीत असं म्हणता येणार नाही. त्यामुळं पाण्याची उपमा द्यावी तर ते कधीतरी आटतं. अशा अनेक आणखी पुष्कळ उपमा देऊन त्यांनी म्हटलंय की सद्गुरु रूप मात्र निश्चळ आहे, ते कधीही जाणार नाही. तर अशी ही 3 वर्णनं आपण पाहिली. मग आता प्रश्न असा उभा राहतो की हे सगळं गुरुचं वर्णन आहे, मग गुरु ओळखायचा कसा, कसा शोधायचा? म्हणून काही ठिकाणी भारतीय साहित्यात आपल्याला उपनिषदापासून आजपर्यंत गुरु कसा नसावा हेही सांगितलंय, शिष्य कसा नसावा. तर थोडक्यात आपण ते पाहूया. कठ उपनिषदामध्ये म्हटलंय, म्हणजे प्राचीन काळापासून जेव्हा भक्ती ही सर्वोच्च होती, त्या काळात उपनिषद कठासारखी कठोरपणानं बोलत होती. एखादा गुरु कसा असतो, अंधेन अन्याहा नियमानाहा इव. एखादा आंधळा माणूस, त्याच्या अंतरे अविद्या असते, पण तो स्वतःला धीर पंडित वगैरे समजत असतो, आणि तो जघन्यमान अशा मूढांना, म्हणजे मूर्ख आणि ज्यांना काही योग्यता नाही अशा लोकांना तो घेऊन जात असतो. म्हणजे मार्गदर्शक म्हणून हा असा अंध असतो, आणि स्वतः अंध, आणि त्याच्या पाठोपाठ हे लोक अंधळे जात असतात. एखादा अंध इतर अंधांना घेऊन चालला आहे, अशा प्रकारे हे गुरु असतात, असं अत्यंत वास्तववादी वर्णन कठ उपनिषदामध्ये. शंकराचार्य ते सुद्धा जगद्गुरु, त्यांनी म्हटलंय की असे हे जे गुरु असतात ते गुरु शब्दारण्यम महारण्यम, शब्दांचं जंजाळ माजवतात. आपल्याला सुद्धा काही व्याख्यानामध्ये आढळत असेल तसं, जे काही शब्द एका पाठोपाठी लावलेले असं अरण्य निर्माण करतात आणि चित्त भ्रमून जातं. आणि काही वेळा वाटतं की अरे बापरे, केवढी विद्वत्ता आहे, किती शब्द काय काय सांगतायत, पण ते इकडून तिकडं गेलेले वारे असतात. इंग्लिशमध्ये त्याला एक फ्रेज आहे, कॉन्स्टिपेशन ऑफ थॉट अँड डायरिया ऑफ वर्ड्स म्हणतो आपण. चित्त भ्रमून जातं. विवेकानंदांनी तर अशा शब्दजालाला उपमा दिली आहे की एखाद्या गाढवाच्या पाठीवर आपण जर चंदनाची लाकडं ठेवली तर गाढवाला त्याचं काहीच नसतं. अरे चंदनाचा तुम्हाला सुवास लागलाय का? जे शब्द तुम्ही बोलता आहात त्या शब्दांचं मोल तुम्हाला माहिती आहे का? अशा पद्धतीनं काही त्यांना आपण नॉन गुरु किंवा न गुरु म्हणूया, त्यांची ही वर्णनं आहेत. आणि ती वर्णनं माहिती असायला पाहिजेत, कारण आजचा काळ तो आपण पुढे पाहणारच आहोत. की गुरु निवडून घ्यायला पाहिजे, तो आकाशातून येत नाही सद्गुरु आहे म्हणून. आणि महर्षी व्यासांनी जे म्हटलंय महाभारताच्या शेवटी की ऊर्ध्वबाहू विरोमी येशः, कोणीही माझं ऐकत नाही, न च कश्चित शृणोती. एवढं तत्वज्ञान धर्मज्ञान मी महाभारतामध्ये सांगितलंय. आणि हात उभारून मी सांगतो आहे की धर्मातून अर्थ आणि काम सेवन करता येतात, पण का बरं तुम्ही करत नाही? तर हे अर्थात अशिष्याचं वैशिष्ट्य आहे, न शिष्य किंवा अशिष्य म्हणू आपण. तेव्हा गुरुला जेव्हा असे शिष्य भेटतात तेव्हा त्या गुरुनं काय करायचं? शिष्याला, चांगल्या शिष्याला चंद्रकांत मणी अशी उपमा संस्कृत साहित्यात देतात. चंद्रकांत मणी म्हणे चंद्राच्या चांदण्यामध्ये पाझरतो. आणि मग तो कवी म्हणतो की दगड काय पाझरत नाही, चंद्रकांत मणीच पाझरतो चांदण्यात. याचा अर्थ असा की आपणावर त्याचा परिणाम होतो का?
जरी शब्दारण्य नसलेला खरा गुरु आपल्याला काही सांगत असला, जी व्यथा व्यासाने प्रकट केली की मी सांगतोय पण शिष्य ऐकत नाहीत, किंवा ऐकून समजून घेत नाहीत, किंवा समजून घेतलं तरी उमजून घेत नाहीत, आणि उमजून घेतलं तरी आचरणामध्ये आणत नाहीत. ही व्यथा गुरुला देणारे शिष्य हे काही खरे नव्हे. गुरु बिचारा क्या करे, शब्द न लागे अंग, कहे कबीर मैली गजी कैसे लागे रंग. काय करणार गुरु माशांच्या पर्वत, आपण त्याला मराठीत नर्मदेतला कोटा म्हणतो. त्याच्यावर कितीही उपदेश आणि तत्वज्ञान टाकलं तरी एखाद्या मळक्या कापडाला तुम्ही रंगवायला लागल्यावर कसा रंग लागेल, तसं होऊन जातं. काही वेळा दोघंही योग्यतेचे नसतात. गुरु लोभी असतो, शिष्य आळशी असतो, आणि दोघं आपले काहीतरी डाव खेळतायत. कबीर म्हणतो दोघंही बुडतात. जशी एखादी दगडाची नाव आहे आणि त्यात तुम्ही चढला आहात पाण्यात, काय होईल, दोघंही बुडतील. तर आपण हे सगळं थोडक्यात पाहतो आहोत की गुरु कसा नसावा, शिष्य कसा नसावा, याचं थोडक्यात दर्शन घडवलं. आणि भारतीय संस्कृतीत परंपरेत मात्र गुरुचं स्थान आता आपण पाहिलं ज्ञानेश्वरांप्रमाणे वर्णन केलेलं आहे. आणि ते त्या काळापासून आजपर्यंत, प्राचीन काळापासून आजपर्यंत हे महत्व अबाधित राहिलेलं आहे. म्हणून आजही आपण ही गुरुपौर्णिमा साजरी करतो. गीतेमध्ये सांगितलंच आहे, आपल्याला ज्ञानाची इतकी ओढ आणि किंमत वाटते की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम विद्यते. ज्ञानासारखं पवित्र जगात नाही काही, आणि ते ज्ञान देणारा तो गुरु. त्यामुळं ज्याचा आपल्या राज्यामध्ये सर्वतोपरी अंमल आहे, त्या राजाला त्या देशात पूजलं जातं, पण विद्वानाला देशाच्या सीमा ओलांडून त्याची पूजा केली जाते. हा जो भक्तिभाव आहे तो आपल्या ज्ञानतृष्णेमुळे आहे. आपल्याला जर ज्ञान नको असेल तर गुरुची किंमत आपल्याला वाटणारच नाही. पण भारतीयांना, भारतीय परंपरेत, संस्कृतीत ही ज्ञानाची तृष्णा आहे, म्हणून आपण गुरुला साक्षात परब्रह्म म्हणतो. आणि मग गुरु आपण पाहिलं कसा नसावा, तर कसा असावा हे सुद्धा खूपच मोठं आहे. पण विवेक चूडामणीमध्ये आदि शंकराचार्यांनी जे सांगितलंय ते पाहिलं तर थोडीशी तरी कल्पना येऊ शकेल, कारण त्यांनी बरचसं सारांश रूपानं सांगितलंय. श्रोत्रिय, त्याला वेदाचं, आणि वेद म्हणजे काय अगदी चारी वेद असं नव्हे, शास्त्रांचं ज्ञान असायला पाहिजे. अवृजिन म्हणजे पाप नसलं पाहिजे त्याच्यामध्ये, तो कामहत नसला पाहिजे, वासना लालसा यांच्यापासून मुक्त असला पाहिजे, आणि त्याला ब्रह्माचं ज्ञान असलं पाहिजे, शांत असायला हवा, आणि ब्रह्मामध्ये तो विलीन झालेला असला पाहिजे. अशा कोटीचा गुरु असेल तर तो खरा गुरु. आणि हा शेवटचा जो शब्द आहे, निरिंधन इव अनलहा, इंधनाशिवाय जशी ज्योत एखादी जळत असते शांतपणे, जसं गीतेमध्ये वर्णन केलंय, यथा दीपो निवात असतो, अशा प्रकारे. म्हणजेच ज्ञान केवळ पुरेसं नाही, त्याच्या जोडीला शंकराचार्यांनी पण म्हटलंय शांतपणा असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे. जे कबीरानं तेच आपल्या शब्दात सांगितलं, 2.5 अक्षर प्रेम का पढे सो पंडित होय. 2.5 अक्षराचं प्रेम जर नसेल तर हे पांडित्य खोटं आहे, या पांडित्याला काही अर्थ नाही. आपण थोडी उदाहरणं पाहूया जगद्विख्यात अशा गुरु शिष्यांची, रामकृष्ण आणि विवेकानंद. आपण पाहिलं गुरु कसा असावा कसा नसावा. विवेकानंदांना विचारा, विवेकानंदांनी रामकृष्णांना गुरु म्हणून निवडताना अक्षरशः त्रासच घेऊन दिला. शेवटी रामकृष्ण म्हणाले, अरे तुला समजत नाही काय, मी तुझा गुरु आहे. एकतर म्हणे त्यांनी अशी परीक्षा घेतली, गुरुची परीक्षा घेतली, की रामकृष्णांच्या आसनाखाली चांदीचं नाणं ठेवलं. जेव्हा ते आत गेले होते तेव्हा बाहेर येऊन रामकृष्ण त्या आसनावर बसल्यावर ते म्हणले मला भाजलं. असं जेव्हा असेल त्या क्षणानंतर विवेकानंदांनी रामकृष्णाला परात पर गुरु मानलं. रामकृष्णांचा एक एक शब्द त्यांनी उचलला. रामकृष्णांनी सांगितलं, समाधी घेण्याची योग्यता होती विवेकानंदांची, पण रामकृष्णांनी गुरुनं सांगितलं शिवभावे जीवसेवा कर, जन्मभर ते व्रत त्यांनी पाळलं. आपण हे पौर्वात्य पाहिलं,
पाश्चात्यांच्याकडे अशी गुरुपौर्णिमा वगैरे काय साजरी करत नाहीत आणि गुरु परब्रह्म असाही भाग नाही. पण म्हणून काय, गुरु शिष्य नाहीत किंवा ती भक्ती आणि ती परंपरा मार्गदर्शन नाही असं नाही. म्हणून मला या तिघांची आठवण होते. पहिला सॉक्रेटिस, एवढा बुद्धिमान, पण त्यानं हे जमलेत ना त्याच्या भोवती, ते सगळे सच्चे शिष्य आहेत. त्यांना त्यानं उत्तर नाही दिली. त्यांना त्यानं सांगितलं प्रश्न विचारा, प्रश्न विचारा. पाश्चात्यांच्याकडे विज्ञानाची प्रगती होण्याचं एक कारण हा सॉक्रेटिस आहे. कारण त्यानं सांगितलं प्रश्न विचारा आणि मगच ती प्रगती होण्याचं आपण म्हणू की मार्गदर्शन झालं. थोडक्यातच आपण पाहू शकतो सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटो. प्लेटोनं तर सॉक्रेटिस कडून घेतलेल्या तत्वज्ञानाचा एवढा विकास केला की असं म्हटलं जातं की प्लेटो नंतरचं तत्वज्ञान म्हणजे केवळ प्लेटोच्या ग्रंथांची तळटीप आहे, फुटनोट आहे फक्त. अशा प्लेटोचा शिष्य अरिस्टॉटल. आज आपण साहित्यामध्ये समीक्षा करायला गेलो की पहिलं बोट धरावं लागतं त्या अरिस्टॉटलचं. आणि त्याला कुठलं शास्त्र येत नव्हतं सांगताच येणार नाही, सर्व काही येत होतं. जगज्जेता म्हणवला जाणारा अलेक्झांडर त्याचा शिष्य होता, यात काय ते आलं. अशी ही परंपरा पाश्चात्यांची. आणि आज आपण थोडा विचार करायला पाहिजे आजच्या काळाचा. आज सगळं जे काही आजूबाजूला आपण पाहतो त्याबद्दल आपण आहोत का समाधानी? मला नाही वाटत कोणाला समाधान वाटत असेल म्हणून. आणि आपल्याला ज्ञान द्यायला ChatGPT, AI, आणखी कोण 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 आहेत. एका क्लिकवर पाहिजे ते ज्ञान देणारं इंटरनेट महाजाल आहे. हे सगळे गुरु म्हणायचे का? नाही, म्हणजे मला ते अमान्य करायचे नाहीत, त्यांच्या वाचून आपल्याला जगणं शक्य नाहीये, मान्य आहे मला. पण म्हणून त्यांनाच गुरु म्हणावं का? आजची परिस्थिती, ती युद्ध, ती आंदोलनं, त्या हिंसा, रोजची वर्तमानपत्र वाचल्यानंतर असं वाटतं आता नुसते गुरु नाही, कोणी महागुरुच पाहिजेत आपल्याला. ज्ञान कसं दिलं गेलं पाहिजे तर ये हृदयेचे ते हृदयी घातले असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. म्हणजे आपण जे मिळवतो ती माहिती असते आणि त्या माहितीवर जर संस्कार झाले गुरुचे तर ते ज्ञान होतं आणि मग त्या ज्ञानातून शहाणीव येते. नुसत्या ज्ञानानं जगता येत नाही. म्हणजे जगता येतं फिजिकली, शारीरिक, पण खरं जीवन नाही. म्हणजे पुच्छ विषाणहीन पशुसारखं जगता येतं तसं आपण जगणं म्हणतच नाही त्याला. म्हणून T.S. इलियटनं 20व्या शतकातच म्हटलं होतं, व्हेअर इज द विजडम? कुठे आहे हो शहाणपणा? ज्ञानात संपला, पण मग ज्ञान कुठे आहे? लॉस्ट इन इन्फॉर्मेशन. म्हणजे इंटरनेट वगैरे यायच्या आधी हा इलियट असं म्हणाला होता. आता आज आपण ज्ञान मिळवतो का नुसती माहिती मिळवतो? आणि आपल्या परंपरेनुसार, संस्कृतीनुसार ज्ञान माहितीच्या पातळीवर असतं, त्याचं विज्ञान होतं. आणि खरं ज्ञान, जीवनाचं ज्ञान देणारं ते आत्मज्ञान. विवेकानंदांनी म्हटलंय विज्ञान सुद्धा आत्मज्ञाना वाचून उपयोगी नाही. थोडासा विचार केला तरी सुद्धा आपल्याला हे पटू शकतं. गीतेमध्ये म्हटलंय आत्मा एव आत्मनो, बंधू पण तोच आहे आणि रिपू पण तोच आहे. आज मला असं वाटतं की बाहेर गुरु जर नाही सापडला ना तर आपण म्हणावं आत्मा एव आत्मनो गुरु, आपणच आपले गुरु व्हायला पाहिजे. अशी वेळ आली आहे, असं जग आपल्याला आज दिसतंय. त्यामुळं आज आपल्याला खरोखर आपण ज्या सगळ्या गुरूंना आता वंदन केलं, ज्या गुरूंच्या जीवनाचं स्मरण केलं, त्या गुरूंनी खरंच वाटतं की त्यांनी पुन्हा यावं, त्यातल्या एखाद्यानी तरी यावं. कारण आजच्या जगाची जी परिस्थिती आहे ना त्याला एक गुरु सुद्धा पुरणार नाही, महागुरु पाहिजे आहेत. आणि आजच्या गुरुपौर्णिमेला आपण अशीच प्रार्थना करू शकतो की आपल्या सर्वांच्या हृदयात सद्गुरु प्रकट व्हावेत आणि त्या सद्गुरूंनी आपल्या हृदयामध्ये ज्ञानदीप उजळावे. आजच्या जगाची वर्तमानपत्र आज कुठलंही घेऊन वाचल्यावर हे म्हणणं पटेल तुम्हाला की सर्वांच्या हृदयात आज सद्गुरूंनी ज्ञानदीप उजळायची गरज आहे. त्या महागुरूंनी या प्रकारे आपले ज्ञानदीप द्यावेत अशी प्रार्थना करून मी इथं थांबते. आपण हे सर्व ऐकलत याबद्दल धन्यवाद. आणि मी नक्कीच म्हणू इच्छिते की स्मिता जे काम करतेय ते या मार्गावरच आहे
या तिच्या या मार्गावरच्या प्रवासासाठी मी तिला संपूर्ण शुभेच्छा देते हृदयपूर्वक आणि इथं थांबते. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.